अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आणि आमचे खास परममित्र धुमाळ सर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आपण ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून अंतर्गत येणारी ही ग्रीष्म 11 चषक 2026 हा भव्य दिव्य असं सुंदर आयोजन पाहतोय. आर के क्रीडांगण आमणे च्या कॉमेंट्री बॉक्समधून मी सुनील पवार, माझे सहकारी समालोचक धुमाळ सर आणि खास स्कोररची भूमिका पार पाडणारे आमचे सौरभ पाटील यांच्या माध्यमातून सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. एन बी लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहू शकता यूट्यूबवर. कौतुक करावं लागेल एन बी लाईव्हच्या माध्यमातून आमचे बजाके दादांचं निवृत्ती बजाके एक अतिशय थेट लाईव्ह टेलिकास्ट क्लीन आणि स्वच्छ पाहतोय आपण. आणि या स्पर्धेचे आयोजक ग्रीष्म 11 40+ ओरिजिनल संघटनेच्या माध्यमातून हा एक अद्भुत आयोजन पाहतोय आपण. जर विचार केला आपण छोटंसं मैदान आहे पण अतिशय भारी मैदान पाहतोय आपण. आर के क्रीडांगण आमणेच्या या मैदानावरून ही स्पर्धा आपण 2 दिवस कव्हरेज करणार आहोत. तर पहिलाच उद्घाटनीय सामना जो पाहतोय आपण जय सावरीदेव किरवली विपक्ष पवनपुत्र पिशे टीमच्या माध्यमातून. सर्वप्रथम जय सावरीदेव किरवली टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण लागलाय. यस 14 फेब्रुवारी 2019ला या दिवशी तो काळा दिवस आपण अखंड हिंदुस्थान साजरा करतोय. भॅड हल्ल्यामागे पाकिस्तानचा सर्वात मोठा हात होता आणि निश्चित मी तर म्हणेन की तो आत्ता भारत राहिला नाही, पलटवार भारत करतोय. आणि हेच सांगताना पाहतोय आपण जब तक है हमारी जान तब तक लढते रहेंगे हम देश के साथ. पवनपुत्र पिशे टीमने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. उद्घाटनीय सामना पाहतोय. सत्याभाई आमच्या समोर क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. मिडविकेट बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण. राजेंद्र स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण. गणेश अशी ही सलामी जोडी पंच निखिलेश बजाके सरांचा इशारा आलाय आणि ठीक आहे पहिला बॉल पाहतोय आपण. 10 वाजून 35 मिनिटांनी पहिला बॉल. या स्पर्धेचा टाळ्याने स्वागत करूया आणि सामन्याला प्रारंभ होताना पाहतोय पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कॉपी बुक स्टाईलने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथं मात्र थोडं धोका निर्माण झालाय. थ्रो खराब पाहायला मिळालं पण बॅटर मात्र इथं स्लिप होतोय पाहतोय आपण. परफेक्ट फटका खेळता आला नाही. चांगली सुरुवात करतोय बॉलर पाहतोय आपण. वेलकम विश्वास पाटील यांचं आगमन झालंय. एक चांगले क्रिकेटर म्हणजेची ओळख आहे आणि स्वभावानं सुद्धा कुलमॅन असणारे विश्वास स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुरुवात अतिशय प्रतिम पाहायला मिळाली. सनीदास मारा करतोय दूर आणि त्या टोकाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. हा पुढचा बॉल. या बॉलवरती मात्र जागा बनवून स्क्रू ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. अंदाज घेत आला नाही. बीट झालाय. बॅटर धीमी सुरुवात पाहायला मिळते. इथे मात्र पाहतोय आपण बॅटिंग करणारा संघ जय सावरीदेव किरवली टीम. हे बघा प्रत्येक टीमनी टॉस करताना आमचे स्कोरर सौरभ यांच्याकडे पहिले संपर्क साधायचा आहे, नंतर आपण टॉस करायचा आहे. सातत्याने उल्लेख करणं योग्य वाटत नाही, त्यासाठी प्रत्येक टीमला माहिती आहे. चांगला बॉल. दांडी 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 गुल धक्का बटलाय पहिला. सनीदास मात्र अतिशय अप्रतिम सुरुवात करून देताना पाहतोय आपण. OUT ऑफ ब्रेक बॉल होता. वा भाई वाह, काय टेलिकास्ट पाहतोय आपण. डीजे अतिशय क्लास बॉल होता. पहिल्या टप्प्यापर्यंत थोडासा झपकन आतमध्ये वळणारा बॉल होता आणि त्यावर मात्र चकित झालंय आणि OGST उडवली बॉलरनी आणि काय कमलीचा बॉल हाताळला गेलं. आमचे स्कोरर सुद्धा अनफिट आहेत, तरी पण आमच्यासोबत आज जॉईन झालेले आहेत सौरभ पाटील.
खूप अफाट मेहनत पाहतोय आपण. जेव्हा लाईव्ह नसते तेव्हा मात्र अपडेट लाईव्हच्या माध्यमातून ग्रुपवर आणि कमालीचं अपडेट प्रत्येक टुर्नामेंटचं. फुल टॉसला टर्न केलंय, स्कोरलेकडे बॉल ट्रॅव्हल झालाय आणि आता मात्र तब्बल चौथ्या बॉलवरती मला वाटतं की खातं उघडलं टीमचं आणि खातं उघडतोय बॅटर. पाहतोय आपण गणेश बजाके. पहिली धाव तब्बल चौथ्या बॉलवरती. धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर किरवली टीमची चांगला बॉल अटॅक पाहतोय टीमचा कॅप्टन सनीदास. सत्याभाई त्याचा आत्मविश्वास वाढवताना पाहतोय, पण सत्याभाईचं क्रिकेटचं प्रदर्शन 40+ संघटनेमध्ये जर पाहिलं आपण टीमकडून हवा तसा पाहायला मिळाला नाही आहे. पण आज अनिजित मान बनून आलेले आहेत आणि आज मला वाटते की कलरसुद्धा त्यांनी चेंज केलेले आपल्या कपड्याचं. रंगीबेरंगी कलर आणि कपड्याचा रंग चेंज केले, पण आपला किस्मत चेंज होईल का पाहायचं आहे. हो, चांगला बॉल डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाईल. एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय आपण 2. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाचे सामने होतीलच, कारण की 8चा पूल पाहतोय आपण. काय चांगलं षटक हाताळताना सनीदास पाहतोय आपण. डॉट डॉट विकेट सिंगल सिंगल. आणि या षटकातला पाहतोय आपण शेवटचा बॉल. आता मात्र कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज सनीदास टीमचा कॅप्टन सज्ज होईल. दुऱ्यान त्या टोकाकडनं मारा करतो एक चांगला धमाकेदार षटक पॉवर प्लेचा हाताळताना. या बॉलवरती मात्र चांगला बॉल आहे. परत एकदा परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. चांगल्या षटकाची समाप्ती पाहतोय आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय नाजूक स्थिती पाहतोय आपण किरोली टीमची. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर जो सामना होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. पाहतोय आपण सावंते स्पोर्ट्स सावंते विपक्ष बालाजी स्पोर्ट्स सरळीपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण वेळेत विश्वास पाटील आलेले आहे. नो डाऊट खूप चांगले क्रिकेटर आणि कूल मॅन म्हणून ज्याची ओळख आहे या टीमकडे. क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी डीजेचं कौतुक करावं लागेल आणि की 2 मॉनिटर दिलेले आहे. कॉमेंटरला काय हवं आहे धुमाल सर? यस, आमचे डीजे नाव डीजे अजयच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करताना पाहतोय आपण. तर क्रमांक 2चे षटक चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं. कैलास पाटील आळे क्रमांक 2चे षटक हाताळण्यासाठी. गणेश आणि गणेश ही जोडी, एक गणेश भंडारी आणि गणेश बजाके. पहिलाच बॉल या षटकातला चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण. क्षेत्रशक्ती ते मात्र सज्ज आहे. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. दुसरी धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक 2 इथं मात्र प्राप्त होतोय टीम फिशे टीमला. धावसंख्या फक्त इथं मात्र एक धाव वाढेल. धावसंख्या पाहतोय 4 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या टीमचा एक धडाकेबाज बॅटर गोरखवर पूर्णपणे जबाबदारी असेल, कारण की जेव्हा जेव्हा पाहतोय आपण विनोद फेल होते तेव्हा मात्र गोरखच चांगली बॅटिंग करतोय आणि बऱ्याच दिवसानंतर पाहतोय की विनोद हा टीमसाठी एक चांगलं योगदान देत नाही. या टीममध्ये आहे की नाही हे मला पण माहीत नाही आहे. यस, कारण की ट्रम्प कार्ड खेळू कोण आहे किरवली टीमचा? मला वाटते की विनोद. पण सातत्याने जेव्हापासून 40+ संघटनेमध्ये टीमची एंट्री झाली आहे, फक्त एक मॅचचा अपवाद वगळता त्यांनी टीमचं प्रदर्शन चांगलं पाहायला मिळालं नाही विनोदच्या माध्यमातून. जेव्हा तुमचा मेन कार्ड खेळाडू चालत नाही तर मग टीमची बाकी काय चालणार. आल्या पावली मात्र टर्न केलंय बॉलला. मिड विकेट शेताकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सत्याबाई होते तिथं मात्र पाहतोय आपण दुसरी धाव थांबवणार नाहीये. 2 धावीने आल्या पावली मात्र गोरख दिगाडकर आपलं खातं उघडतोय. धावसंख्या पुढे सरते ती 6. स्ट्राईकला मारतोय आपण गणेश भंडारी आहे. फुल टॉसला हा फटका. टर्न केलंय, खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू एका टप्प्याने स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर.
नो बॉलचा इशारा आलाय म्हणजे बॉलवरती पंजा ओपन होतोय आणि आता मात्र धावेचा वेग वाढायला सुरुवात झाली आहे डीजे. खराब बॉल होता आणि त्यावरती मात्र योग्य फटका खेचलाय बॅटर पाहतोय आपण गणेश भंडारी. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली. आक्रमण करणं गरजेचं आहे. किमान तुम्हाला 4 षटकामध्ये 40 पर्यंत मजल मारणं गरजेचं. धावसंख्या पाहतोय 11 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर काय रिव्ह्यू घेतलेलं आहे का सांगा ना सर मला पहिले. यस सॉफ्ट सिंगल नो बॉल आहे. बॅटिंग साईड बॉलिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस एकच रिव्ह्यू आहेत फक्त बिमरसाठी. यस हा बॉल जो पंचाने सिग्नल दिला तो कायम राहणार आहे कारण की बराच हाईटवर बॉल आहे पाहतोय आपण बिमर. आणि आता मात्र फ्री हिट. दुसरं षटक कैलास पाटील यांचं थोडंसं मागं ठरतोय का असं वाटतोय आपल्याला. धावसंख्या जर पहिले आपण 11 आहे 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक अतिशय क्लास हाताळलं होतं सनीदास यांनी. पण आता मात्र इथं पहिल्या 2 बॉलवरती आल्या त्या 8 धावा म्हणजे एकूण जर विचार केला की मोठं षटक ठरेल किरोली टीमसाठी. गणेश भंडारी चांगली बॅटिंग करतोय. बॅकवर्ड कोडलेकडे काय क्लास कमलीचा फटका होता बिमरवर तो चौकार आला आणि आता मात्र फ्री हिट. चला आपण वेळ जास्त घेत आहेत तर वेळ कमी घ्या आपण कारण की दुसरे षटक आहेत तब्बल 10 मिनिटं आपण घेतलेले आहेत. चांगला बॉल फ्रीडचा पाहतोय आपण. अतिशय परफेक्ट ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला गेला त्यावर कुठल्या प्रकारे फटका खेळता आला नाही. कमालीचा हा बॉल परफेक्ट ब्लॉक होलमध्ये होता. टप्पापला थोडासा अँगल बनून चेंडू बाहेर निघणार होता. चांगला बॉल फ्रीडचा तो बॉल होता. धावसंख्या असतील 11 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राऊंड द विकेट मारा करतोय बॉलर. चांगला बॉल परत एकदा आणि मला वाटतं की बॅटची एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये धक्का बसलाय तो तिसरा. अतिशय सुरेख बॉल होता पाहताय पण मिडल आणि डाव्या चेंडूवर टप्पा होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय बॅटची कट घेतोय आणि विकेट किपर मात्र एकच चांगलं छेल कम्प्लीट टपायला मिळालंय अरुण मात्रे. विनोद बजाके जो उल्लेख केला होता की टीमसाठी चांगलं योगदान देत नाही पण आता मात्र विनोदवर एक मोठी जबाबदारी असेल. पाहतोय आपण आणि निवृत्ती बजाके सुद्धा आमची टेक्निकल टीमचे सर्व आहेत आणि तो 12वा खेळाडू आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर आपण थेट लाखीवली गावामध्ये जाऊया. पुढची टुर्नामेंट त्यानंतर मात्र सोर मला वाटतं गॅप असेल. बालाजी चषक सुद्धा डिनेटचा आवेदन होणार आहे. पुढे येऊन हा फटका पाहतोय आपण. ड्राईव्ह केलाय ठीक एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव सनीदाशांचा अतिशय चांगला. हे बघा हे बघा आता थोडासा फनी मोमेंट थ्रो करताना आपला तोल सांभाळता आला नाही सनीदाशाला. पण चांगले क्रिकेटर आहे. काही षटक हाताळला आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं. धावसंख्या जर पहिली धावपल करत मात्र पुढे सकते ती 12. कमबॅक केलंय जर विचार केला आपण कैलास पाटील यांनी बिमर टाकलं त्यानंतर मात्र कमालीचं बॉलिंग अटॅक करतोय आपण. आता मात्र एक निश्चित
धावसंख्या धीमी आहे पण याला वेग वाढावा लागेल. आता मात्र बॅटर दोन्हीच चांगले आहेत. इव्हन क्वालिटीचे या दोन बॅटर पाहतोय आपण. एकीकडे जर विचार केला आपण गोरख दिगाडकर, दुसरीकडे विनोद बजाके. दोन चांगले बॅटर फिनिशरची भूमिका नेहमीच पार पाडतात. पण आता मात्र किती धावाचा डोंगर उभं करेल प्रतिस्पर्धी टीम पीशी विरुद्ध. चला खूप वेळ घेता येत आपण. तब्बल 2 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे मित्रांनो. स्टिअर करण्याचा प्रयत्न पण डिक्लेअर झोन आहे. फक्त तुम्हाला मिळेल एक आर के क्रीडांगण आमने जर म्हटलं तर. आणि इथं थोडंसं आखूड आहे आणि समोर चांगलं मैदान पाहतोय आपण. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिले आपण 3 बाद 13. तर आपण जाऊया स्वागत आणि सत्कारकडे. धन्यवाद सुनील पवार सर. तर बोलूया आपण सत्काराकडे. हॅलो चेक. हॅलो दरम्यान आमच्या ग्रीष्म 11 40 प्लस संघ अमनेपडेचे कर्णधार अनंत कालूराम जाधव साहेबांचं देखील ते आगमन झालेले जे संघनायक आहेत. आणि या आपण पाहू शकता या विश्वपाल केने साहेब जे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक अमने ग्रामपंचायत आहेत. आणि हेतूतीच सन्मान इथे केला जातोय. माची उप देणारे उपदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जातोय. सुनील सकाराम जाधव साहेब समाजसेवक त्यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. महेंद्र केने साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत अमने, त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जातो. हे आपण बघू शकता. मायाची उप देणारे उपदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान महेंद्र केने साहेबांचा केला जातो. माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने, त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आम्हाला उद्घाटन या सोहळ्या प्रसंगी लाभले होते आणि त्यांचा देखील सन्मान इथून केला गेलेला आहे. आणि या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. बॅक टू कॉमेंट बॉक्स सुनील पवार सर. खूप खूप धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाल सर. तर काय क्लास फटका होता. फुल टॉस होता आणि त्या बॉलला मात्र स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले गोरख दिगाडकर. व्यक्तिगत जर पहिला आपण 2 बॉलमध्ये एका चौकाने 5 या धावसंख्येवर बॅटिंग करताना चांगला फटका सजवले. धावसंख्या आता मात्र 17 पाहतोय आपण 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सत्यवानचा पहिल्याच बॉलवरती धमाका पाहिला आपण. सुरुवात अतिशय प्रतिम, म्हणजे हा षटक एक मोठं ठरणार काय. ज्या प्रकारे आक्रमणाला सुरुवात केली. आता मात्र बॅटर पाहतोय आपण गोरख 2 बॉलवरती 5 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. चला आपण प्रत्येक बॉलवरती जास्त वेळ घेत आहेत. तिसरे षटक आहे आणि जवळ पाहतोय की आपण तब्बल 15 मिनिटाची वेळ आपण घेतलेली आहे. अन्यथा आपल्याला तिसऱ्या षटकाचा जर विचार केला आपण तर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट आपण पाहू शकता. सुनील पवार सर मी थांबवतोय. सुनील सकाराम जाधव साहेबांचा देखील सन्मान इथून केला गेलेला आहे. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा देखील सन्मान इथून केला गेलेला आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. पुढचा बॉल चांगला फटका परत एकदा, पण फटका फटलाय. झेल ड्रॉप झालाय. सोपं झेल इथं मात्र सोडल्या गेलाय आणि त्या पूर्वी मात्र एक सिंगल सुद्धा या बॉलवरती. धावसंख्या 18. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे लोअर फुल टॉस होता. परफेक्ट बॅटर मिडल करता आला नाही. असं वाटलं होतं की सरळ सोपा झेल आहे, पण झेल ड्रॉप झाले. गोरख याला जीवनदान मिळाले आणि टीमची धावसंख्या आता 18 पाहतोय आपण 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 षटक प्रगतीपथावर. सत्यवान निराश असेल. अशा प्रकारे बॉल टाकला होता, जवळपास फसवलं होता बॅटरला, पण झेलमध्ये कन्व्हर्ट करू होऊ शकला नाही. आता मात्र विनोद बजाके एक चांगली खेळी करावी लागेल, कारण की 30 षटक प्रगतीपथावर. 4 षटकामध्ये 40 पर्यंत मजल मारेल काय आणि पवनपुत्र पिशे टीम समोर किती धावाचं आव्हान इथे मात्र उभं करेल. हे बघा अजून तुम्ही खूप टाइम घेत आहेत. पहिल्या सामन्याला पाहतोय आपण पंच सुद्धा वॉर्निंग करत आहेत. तब्बल तुम्हाला 30 षटक कंप्लीट करण्यासाठी 20 मिनिटाची वेळ तुम्ही घेतलेली आहे. पवनपुत्र पिशे टीमचा संगणक हे बघा तुम्हाला पेनलाइज केल्या जाईल जर आपण जास्त वेळ घेताय तर.
सजवताना बॉलर सत्यवान फुल टॉसवर फटका फटका फटलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक हे बघा आता हे बघा आता काय चालू आहे फनी मोमेंट तू जिथं एक ही पण धावण होती विकेट होती तर मात्र या बॉलवरती आल्या 3 धावा 3 धावने टीमची धावसंख्या आता मात्र 21 निराश असे बॉलर परत एकदा फुल टॉसवर होता परफेक्ट फटका खेळता आला नाही विनोद बजाके याला जीवनदान मिळालंय 3 धावींनी तो सुद्धा व्यक्तिगत जर पाहिला पण आता मात्र 4 या धावसंख्येवर बॅटिंग करताना 2 बॉलवरती 3 बॉलवर जर विचार केला पण 8 धावा खर्च करतोय सत्यवान त्याचाच परिणाम की खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वेलकम सुस्वागतम सुस्वागतम शुभ आगमन होताना पाहतोय आपण ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय प्रभाकर पाटील दादांचं वेलकम दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे फुल टॉसवर टर्न केलाय पाहतो आपण स्कोरलेक आणि मिड विकेट कडे चेंडू जातोय परत एकदा खराब क्षेत्ररक्षण चुका वारंवार पवनपुत्र पिशे टीम कडून पाहायला मिळतात आणि त्याचाच परिणाम जिथं एक तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करताना हे पाहू शकता आपण शुभ आगमन झालंय ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान सचिव डॅशिंग अंदाज नियमित असतोय माजी सभापती पाहतोय आपण कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे प्रभाकर पाटील दादांचं शुभ आगमन व्यासपीठावर या दादा फुल टॉसवर फटका सजवलंय पण इशारा काय येईल हे पाहायचंय आणि आमचे आयोजक कमिटीचे मेंबर सांगतील की काय आहे या बॉलवरती डिक्लेअर झोन यस डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल गेला होता एकच धाव इथं मात्र मिळेल कमालीचा फटका होता पण थोडासा आउटफील्ड जर पाहिला पण खराब आहे त्याचाच फटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला एका धावनी टीमची धावसंख्या पुढे सरते ते पाहतोय आपण 24 धावा धावपलकावरती नवीन बॉल यस नवीन बॉल कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेबांचं खूप मोठ्या योगदान या योजनेमध्ये पाहतोय आपण आणि ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष सुद्धा आहेत दादांचं चांगला स्वभाव हे पाहू शकता आपण आपल्या टीव्ही मॉनिटर ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रभाकर पाटील दादांना आपण पाहू शकता आणि असं वाटतं की बालाजी स्पोर्ट्स सर्वीपाडा टीमचं शुभ आगमन झालंय यानंतरचा सामना याच पाहता टॉप एच डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल एक सिंगल या बॉलवरती धावसंख्या पाहतोय आपण 25 धावफलकावर तब्येत नाही येतो घरी चाललंय नाही आरामशीर जा पण चक्री यायला का आराम कर नंतर जा मग आरामशीर जा तब्येत नाही उलट्या व्हायला त्याला तर तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण पहिल्याच बॉलवरती मोठा धमाका करण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट फटका खेळता आला नाहीये पाहतोय पण 2 धावा या बॉलवरती मात्र कंप्लीट केल्या जाईल आणि टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण पुढे सरकताना ती 27 धावा आहेत 3 गडीच्या मोबदल्यामध्ये
चांगली बॉलिंग पाहतोय आपण, जबरदस्त बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. कट करण्याचा प्रयत्न होता पण चांगल्या बॉलची हाताळणी पाहतोय. ज्ञानदेव मारा करतोय, एक चांगले पंच म्हणून ज्यांनी छाप सोडलेली आहे. चला पुढचे दोन्ही संघ आपण यायचे. सावंती स्पोर्ट सावंती विपक्ष बालाजी स्पोर्ट सरळीपाडा टीमचं संगणक आपण या टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. पुढे जाऊन हा फटका टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. स्कॉटलँडकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र फरार. सीमा रेषा पार आलाय हा लकी चौकार. आज जर पहिला पण अतिशय क्लास फटका होता. खराब चुकीचं क्षेत्ररक्षण याच हलक्यात आणि परत एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि अतिशय वेगात या बॉलवरती 2 रन तिसरी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण झालाय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर विनोद हा होतोय या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 31 31 धावात 4 गड्याच्या 33 धावा पाहतोय आपण. आता मात्र पाहतोय आपण रवींद्र भैया आलाय. विनोद परत निराश केली आपल्या टीमला. जर पहिला गोरख चांगली बॅटिंग करतोय. 6 बॉलवर 10 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण. स्ट्राईकला असेल गोरख, खूप हाय क्वालिटीचा बॅटर आहे. शेवटचे 2 बॉल या षटकातले बाकी असेल. कितपर्यंत मजल मारेल, 40 आकडा पार करावा लागेल. यावेळेस आता पूल करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. फक्त आणि फक्त एक मिळेल सिंगल. अशा प्रकारे पाहतो की धावसंख्या 34 वर पोहोचते. चांगली बॉलिंग अटॅक पहिल्या षटकापासून पाहिला आपण. पवनपुत्र पिशे टीमच्या माध्यमातून सनी दास यांनी आज अतिशय चांगला मारा केला. पहिल्याच वेळेस पाहतोय की त्यांनी अप्रतिम षटक हाताळलं. त्यानंतर मात्र पिशे टीमचं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये खूप कमकुवत पाहायला मिळालं. यस 12वे खेळाडू मोजतात की कोणी किती धावा दिल्या. तब्बल मला वाटते की 15 ते 20 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या आणि तुमचं क्वालिटीचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. चांगला बॉल वरती विकेट आली. शेवटच्या बॉलवरती अशा तऱ्हेने पाहतोय की आपण 4 षटकाची समाप्तीचा इशारा. पहिला डाव समाप्त झालाय. 34 धावा आणि 35 धावाचं एका छोटंसं मापक आव्हान उभं केलंय किरोली टीमनी पवनपुत्र पिशे टीमच्या विरुद्ध. आपण टॉस बॉक्समध्ये जर दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर विनंती असेल की या आपण टॉस करण्यासाठी. बालाजी स्पोर्ट टीमचा संगणक आपण या. सावंती स्पोर्ट सावंती टीमचा संगणक आमच्यासोबत जॉईन होतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. आगमन आणि जिथं नुकतंच मागच्या या हप्त्यामध्ये त्यांचा बिग शो पाहिला आपण. डे नाईटच्या स्वरूपात मला वाटतं की टुर्नामेंट होती.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचे आहे टॉस करण्यासाठी. बालाजी स्पोर्ट्स सरलीपाटा टीमचा संगणक आणि सावंती स्पोर्ट्स सावंती टीमचा संगणक. पाहुणपत्र पिछे संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकासाठी डॉक्टर श्याम पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. श्याम पाटील देखील आमच्याशी जोडले गेले आहेत. डॉक्टर श्याम पाटील जे आमचे परम मित्र देखील आहेत. वेलकम श्यामजी पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आला या बॉलवरती चौकार पाहतोय आपण. चांगली सुरुवात आता मात्र पवन पुत्र वडपे टीमची पाहतोय आपण. कमालीचा फटका सजवलाय पाहू शकता रिप्लेमध्ये. काय क्लीन टेलिकास्ट आहे. पुढे सरसावटा फटका, टर्न केला होता मनगटी फटका मिडविकेट बाउंड्री लाईनकडे. एका क्षणी वाटलं होतं की हा सेल आहे की काय, पण जीवनदान मेलाय. दोन्ही टीमचं क्षेत्रक्षण मला वाटतं की सारखंच आहे. जिथं विकेट आहे तिथं मात्र चौकारामध्ये कन्व्हर्ट होताना पाहतोय आपण. चांगली सुरुवात. तब्बल तिसऱ्या बॉलवरती राम पाटील खातं उघडतोय. पुढे येऊन फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर कॉमेंट्री बॉक्सकडे येणारा हा दणदणी चौकार.
आणि डॉक्टर साहेब पाहतोय की आपण व्यासपीठावर षटकार लावले. चौकाराला सुद्धा मला वाटते की पैसे लावतील आता. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली. 35 धावांचं आव्हान आहे पण एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. पहिलं षटक प्रगतीपथावर जर पाहिलं आपण तर समाप्त झालंय आणि चांगली धावसंख्या. आता मात्र मला वाटते की विजय निश्चित म्हणता येईल. आता मात्र जवळपास पहिल्या षटकामध्ये साजरा करतोय काय पाहतोय आपण. तर पाहतोय की आपण क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी आता मात्र बॉलर आले. गोरख वर एक मोठी जबाबदारी असेल कारण की मात्र तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. राम पाटील सज्ज होतोय. चांगला बॉल होता. चांगला फटका म्हणता येईल का. मिडविकेट शॉटकडे पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. प्लॅन बीचा वापर केलाय इथं मात्र दोन्ही बॅटरनी. धावसंख्या 10. अजून 25 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये पण आता मात्र सत्याभाई वाह वाह. सत्याभाईची बॅट चालली नाहीये पण आता मात्र एकच संधी आहे की फॉर्ममध्ये कसं वापस यायचं आहे. एक मोठी धावसंख्या नाहीये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. त्यानंतर पाहतोय की आपण सत्यवान खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण. हे बघा ग्रुपमध्ये आपण खूप काही चर्चा पाहतोय. ज्या ज्या खेळाडूवर ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्या खेळाडू आपले डॉक्युमेंट इथं मात्र व्यासपीठावर आणायचं आहे. ग्रुपमध्ये ज्या ज्या खेळाडूवर आक्षेप घेतलेला आहे त्या खेळाडूला विनंती असेल की आपला ओरिजिनल डॉक्युमेंट आपण घेऊन यायचं आहे. चला पुढचे दोन्ही संघ. बालाजी टीमचा संघ नाही का आपण याच पात्र. अतिशय चांगला फटका पाहतोय आपण डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षण एका हाताने कमाल केली आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर सत्यवान. आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 13. चांगला बॉल. बॅक टू द बॉल आणि याचबरोबर धक्का बसला एक मोठा आणि आता मात्र विजय अवघड होईल का. इथं मात्र पवनपुत्र वडपेट सॉरी पिशे टीमसाठी. सुपर बॅक टू द बॉलर झील टिपल्या गेल्या.
आणि इथं मात्र अजून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीमचा संगणक आपल्याला शेवटचे 2 मिनिटं आहेत. आपण टॉससाठी यायचे अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीमचा संगणक आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या, कारण की आपला प्रतिस्पर्धी टीमचा संगणक इथे मात्र हजर आहेत. आणि असोसिएशनचे विद्यमान सचिव नेहमीच डॅशिंग अंदाज असतो प्रभाकरदादा पाटील हे सुद्धा यांचं आगमन झालेलं आहे. त्यासाठी बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीमनी सहकार्य करायचे. चला सावंत स्पोर्ट सावंत टीमचा कॅप्टन आपण या, कारण की भोलेनाथ पाटील आमच्याकडे येताना पाहतोय आपण. एक चांगले क्रिकेटर आणि ऑब्जेक्शन घेतला आणि भोलेदादांनी लगेच डॉक्युमेंट ग्रुपला टाकले. जे सत्य आहे ते लगेच आपण टाकणं गरजेचं आहे आणि भोलेदादाला माहिती आहे की आपल्याजवळ सत्य आहे तर आपण लगेच टाकून मोकळं व्हायचं आहे. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. चांगला बॉल आहे, ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय पण क्षेत्ररक्षकाला बीट करताना आणि फंबलिंग पाहायला मिळते आणि इथं मात्र 2 धावा सहज कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय, तिसरी पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र निश्चित तालमेलची कमी आहे. 2 धावा बॅटर होतोय बाद. वेलकम सागर. सागर म्हणजे कोचिंग करते तर पाहतोय सावंत स्पोर्ट्स सावंत टीमला. तर हा षटक संपल्यानंतर सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता चांगला फटका आहे, परत एकदा कव्हरकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होते, फंबलिंग पाहायला मिळते. त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट. आता मात्र पवनपुत्र पीशी संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. चांगली बॅटिंग, खास जर पहिला आपण अतिशय चांगली बॅटिंग सध्या तरी पाहतोय आपण. आणि सागरमध्ये जीवपाठ प्रेम करणारा सावंत स्पोर्ट्स सावंत टीमवर यावेळेस पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला मिडविकेट कडे पाहतोय आपण. आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय आपण. सज्ज होताना पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे, उंच 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 आणि के डी के कडक आलाय हा षटकार. वा भाई वा.
आणि टुर्नामेंटचा पहिला षटकार आलाय तो बॅटर जर पाहिला आपण पप्पू पास हो गया, पहिल्या बॉलवरती पास झालंय. आणि धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सरकते ती 5 धावेची आवश्यकता आहे. डॉक्टर साहेब यांच्याकडून मला वाटतं की 200 रुपयाची रोख रक्कम प्राप्त केलेली आहे, पण आमच्यापर्यंत ती रोख रक्कम आली नाहीये. आणि याच बॉलवरती सामना पप्पू फिनिश करेल काय? धीम्या गतीचा चेंडू होता, हवेत आहे पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. आणि 2 धावा या बॉलवरती पप्पू सहज कंप्लीट करतोय. आणि धावसंख्या जर पाहिली आपण 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या ती 32. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे. धुमाल सर, पाहतोय की आपण ओरिजिनल 40+ संघटनेचं एक खास आकर्षण काय आहे माहिती आहे का? आणि या सर्व पाठीराख्यांना क्रिकेटपटूंना जेवणाची मेजवानी ज्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. चला सामना सुरू आहे, पण आपण वेळेचं बाण ठेवून दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. विश्वास पाटील आणि भोलेनाथ पाटील दोन्ही क्वालिटीचे क्रिकेटर आहेत. वेलकम बोला दादा. आणि विश्वास पाटील क्या बात आहे, चमकदार कामगिरी करणारे. आणि दोन्ही संघ जर पाहिला आपण ग्रामीण एक गाव एक गटामधून सुद्धा आपल्या टीमसाठी खेळतात. राकेश दिगाडकर साहेब विद्यमान उपसरपंच आणि त्यानंतर राजेश बळीराम काकडे साहेब दोन्ही मान्यवरांना विनंतीशील की आपण या टॉस बॉक्समध्ये जास्त काही ओपिनियन घेणार नाहीयेत, फक्त निर्णय आपण घेऊया. हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य बळीराम काकडे महाराज आणि विद्यमान उपसरपंच पाहतोय आपण आदरणीय राकेश दिगाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. कोण मागणार? यस, सावंदे टीमकडे नाणेफेकीचा कॉल केले. बाबांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे, कारण की सामना सुरू आहे. आणि पाहतोय आपण विनिंग टॉस गणेश भैया यांच्याकडून कुछ थंडा हो जाय. पाहतोय आपण विश्वास दादा, फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर टॉस बॉक्सून सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल सावंती स्पोर्ट्स सावंती टीमकडे गेला आहे आणि प्रथम सांगितलं आम्ही बॅटिंग करणार. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन पाहायला मिळालंय. आता मात्र 5 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. एक चुरस पाहायला मिळेल काय? आणि ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये असा नियम आहे की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी नाही आहे. जर सुपर ओव्हर झाला, टाय झाला तर सुपर ओव्हर. आतापर्यंत या असोसिएशनमध्ये 4 वेळेस सुपर ओव्हरचे सामने पाहायला मिळाले. पण काय सुपर ओव्हर रंगला होता T20 वर्ल्ड कपमध्ये आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये 2 वेळा. आणि शेवटी नशिबाची साथ पण लागते मैदानाच्या आतमध्ये. आणि काल तर उलटफेड झालंय. 2007ची आठवण झाली की कुठल्याही टीमला तुम्ही कमी लेखून चालणार नाही आहे. मित्रांनो, काय खेळ दाखवलाय. आणि 2 वेळेस सामने भिडले, 2 वेळेस त्याला पराभूत केले. म्हणजे अशा क्रिकेटच्या पटलावर जर पाहिला किती मोठा संघ असो, ज्यावेळेस आता मला वाटतं की झेल ड्रॉप केले, झेल जर झाला असता सामना अजून जवळ आला असता. पण त्यापूर्वी मात्र या बॉलवरती आल्या 2 धावा. आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम पवनपुत्र पिशे टीमला. लो स्कोरिंगचा सामना. बॅटिंग कैलास पाटीलनी चांगली केली, पण गोलंदाजीचा विचार केला पण खूप छान बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला होता प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून. 1 धावेची आवश्यकता आहे. बॉल जर विचार केला आपण 4 बॉल 1 असं समीकरण सोपं आहे. आणि यावेळेस मात्र हा हुकचा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये. विजय फटका आलाय. इथं मात्र पाहतोय आपण सामना इथं मात्र जिंकलाय पाहतोय आपण पवनपुत्र पिशे टीमनी. तर प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्याने अतिशय अप्रतिम षटक हाताळलं होतं. ज्या प्रकारे कमी धावसंख्या पाहतोय आपण, लो स्कोरिंगचा सामना आहे. पॉवर प्लेचे षटक अतिशय धमाकेदार हाताळलं. पण त्यापूर्वी जर विचार केला पण कैलास पाटील यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली होती, 1 विकेट प्राप्त केला. आणि बॅटिंग करताना जर विचार केला आपण तर यस 9 धावाचं योगदान दिलं. थोडंसं कठीण आहे, पण मी तर म्हणे की जो पॉवर प्लेचे षटक चांगलं हाताळलं तोच ठरल्या जाईल. पाहतोय आपण प्लेअर ऑफ द मॅच थोडंसं कठीण आहे, पण आणि आमचे निश्चित पाहतोय की 9 धावा 1 आणि 3 धावा 1 असं समीकरण आहे. त्यासाठी पॉवर प्लेचे षटक ज्याने हाताळलं तो ठरलाय
प्लेअर ऑफ द मॅच सनीदास पाटील ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. सत्कार आपण करणार आहोत. राकेश दिगाडकर साहेब विद्यमान उपसरपंच पाहतोय.